नमस्ते. या व्हिडिओची संकल्पना भागाकार आहे. मुलांना भागाकाराची ओळख कशा प्रकारे करून देता येईल हे आता आपण पाहू. NCERTची मार्गदर्शक तत्वांमध्ये वर्ग 1 ते 5 मधील मुलांसाठी दिलेले विषय खालीलप्रमाणे आहेत. मुलांना इयत्ता 5वीच्या अखेरीस भागाकाराची संकल्पना स्पष्टपणे माहिती असावी. त्यानंतर जेव्हा त्यांना मोठ्या संख्येचा भागाकार करण्यास दिला जातो, तेव्हा त्यांना ते सोडवावे लागेल. परंतु मुलांसाठी भागाकार ही एक गोंधळात टाकणारी संकल्पना का आहे? ते मुलांमध्ये इतका गोंधळ का निर्माण करतात? मुलांना भागाकाराचे प्रश्न सोडवताना स्थानिक मूल्य लक्षात घेऊन सोडवावे लागतात. म्हणजेच प्रत्येक संख्येला त्याच्या स्थानिक मूल्यानुसार भाग दिला पाहिजे. स्थानिक मूल्याशिवाय भागाकार करणे ही एक सामान्य चूक आहे. तसेच मुलांना भागाकाराचे नियम माहीत असले पाहिजेत. गुणाकाराचे जसे नियम असतात, तसेच भागाकाराचेही नियम असतात. त्यांना हे लक्षात घेऊन भागाकार शिकावा लागेल. शेवटी भागाकार म्हणजे पाढे-पाठ करणे, असा मुलांमध्ये आणि शिक्षकांमध्ये एक गैरसमज आहे. म्हणूनच बऱ्याच वेळेस मुलांना भागाकाराची संकल्पना अवघड वाटते. जर मला मुलांना भागाकाराची संकल्पना प्रभावीपणे शिकवायची असेल, तर मी कोणत्या मार्गदर्शक तत्वांचे अनुसरण करावे? कोणत्या संरचनेत मी त्यांना ही संकल्पना शिकवू शकतो? जर आपण त्याकडे पाहिले, तर भागाकार करण्यासाठी पहिले म्हणजे मला त्या संख्येला स्थानिक मूल्यानुसार भागावे लागेल. दुसरं म्हणजे मी सर्वात मोठ्या स्थानिक मूल्य पदापासून भागाकार का सुरू करावा? याचे कारण काय आहे? वजाबाकी, बेरीज, प्रत्येक गोष्ट लहान स्थानिक मूल्य पदापासून सुरू होते. म्हणजेच ते एकक स्थानापासून सुरू होते. परंतु मी सर्वात मोठ्या स्थानिक मूल्य पदापासून भागाकार का सुरू करावा? विद्यार्थ्यांनी हा पैलू पूर्णपणे समजून घेणे आवश्यक आहे. शेवटी भागाकार म्हणजे सोप्या पद्धतीने केलेली वजाबाकी आहे. आता भागाकार शिकण्यासाठी कोणकोणती TLM साधने आपण वापरू शकतो ते पाहू. पहिले म्हणजे चौरस गणक. हे पिवळे चौकोनी तुकडे आहेत. ही संख्या रेषा आहे आणि हे ₹1 खेळातील पैसे आहेत. हे TLM वर्ग 2 आणि 3 साठी उपयोगी आहेत. आपण त्यांच्यासाठी भागाकार दृश्यमान कसे बनवू शकतो? आपण या साधनांसह प्रारंभ करू शकतो. इयत्ता 3री, 4थी आणि 5वी साठी आपण पायात 10चे ठोकळे वापरू शकतो आणि ₹1000 पर्यंत खेळातील पैसे वापरू शकतो. चला, या चौरस गणकांसह सुरुवात करूया आणि यामध्ये भागाकाराची संकल्पना कशी आणू शकतो ते पाहूया. आणि नंतर आपण हे पिवळे चौकोनी तुकडे आणि संख्या रेषा वापरतो. आता हे चौरस गणक आहेत. माझ्याकडे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 चौरस गणक आहेत. मला हे चौरस गणक 4 मित्रांमध्ये वितरित करायचे आहेत. वितरण करत असताना आपण अशी कल्पना करूया की हे सर्व चॉकलेट्स आहेत. त्यातील काहींना मी जास्त आणि इतरांना मी कमी देऊ शकतो. नाही, वितरण करणे म्हणजे समान भागात वाटणी करणे होय. त्यांना किती मिळतील आणि किती माझ्याबरोबर राहतील ते आता आपण पाहू. माझ्याकडे 8 चौरस गणक आहेत आणि मला ते 1, 2, 3, 4 मित्रांमध्ये वितरित करायचे आहेत. मी प्रथम काय करावे? मी त्या प्रत्येकाला 1 देऊन सुरुवात करतो. सर्व तुकडे संपतील का? की माझ्याकडे काही शिल्लक राहतील? इथे काही शिल्लक आहेत. म्हणून मी त्या प्रत्येकाला आणखीन 1 देईन. यापूर्वी त्यांना प्रत्येकी 1 मिळाला. आता त्यांच्याकडे प्रत्येकी 2 आहेत आणि आता माझ्याकडे काहीही शिल्लक नाही. सर्व 8 गणक 4 मित्रांमध्ये वितरित केले गेले.
प्रत्येकाला किती मिळाले? 2. प्रत्येकाला 2 मिळाले का? हो, प्रत्येकाला 2 मिळाले. कुणालाही जास्त मिळाले नाहीत आणि कुणालाही कमी मिळाले नाहीत. माझ्याकडे 12 बर्फी आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. या 12 बर्फी माझ्या 3 मित्रांना वाटल्या पाहिजेत. माझ्या 3 मित्रांना. मी त्यांचे वितरण कसे करावे? माझ्याकडे 12 बर्फी असल्याने त्यांना 1 मिळेल की त्यापेक्षा अधिक मिळेल? निश्चितच अधिक मिळतील. तर आपण 2 सह सुरुवात करूया. कारण हे मला आधीच माहिती आहे की माझ्याकडे 3 पेक्षा जास्त आहेत. म्हणून आपण त्यांना प्रत्येकी 2 देऊ. काही राहिले का? हो, आपल्याकडे आणखी काही राहिले आहेत का? मी प्रत्येकाला आणखीन 1 देईन. हे सर्व जातील का? प्रत्येकाला आणखी 1 मिळाला आहे. तरीही माझ्याकडे अजून काही बाकी आहेत. मी त्यांना देऊ शकतो का? हो, 3 लोकं इथे आहेत. माझ्याकडे 3 बर्फी आहेत. मग मी प्रत्येकाला वाटप केले, तर त्यांना किती मिळाल्या? माझ्याजवळ किती राहिले? माझ्याकडे 12 गणक होते. मी ते 3 मित्रांना वाटले. सर्वांना प्रत्येकी 4 मिळाले. कोणाला कमी किंवा जास्त मिळाले का? प्रत्येकास समान प्रमाणात म्हणजे प्रत्येकाला 4 बर्फी मिळाल्या आणि माझ्याकडे काहीही शिल्लक राहिले नाही. मग आता आपण काय केले पाहिजे? आपल्याकडे जे काही होते ते आपण मित्रांमध्ये वाटले, समान वितरित केले. आपण हीच गोष्ट संख्या रेषा वापरून करण्याचा प्रयत्न करू. संख्या रेषा लाल आणि पांढऱ्या मण्यांची साखळी आहे, ती वापरूया. या संख्या रेषेत माझ्याकडे 20 मणी आहेत. हे 20 मणी 4 जणांना समान प्रमाणात वाटून द्यायचे आहेत. आपण ते कसे करू शकतो? मी एका व्यक्तीला 1 मणी, परंतु मी त्यास दोरीच्या बाहेर हलवू शकत नाही. मग मी हे कसे करावे? माझ्याकडे 20 आहेत. सर्व 20 द्यावे लागतील. जसे आपण आधी पाहिले आहे, जेव्हा आपण वितरित करतो, तेव्हा काहीही माझ्याकडे राहिले नाही. माझ्या सर्व मित्रांना समान वाटा मिळाला, पण माझ्याकडे काहीही उरले नाही. मुलांना संकल्पना समजावण्याचा उत्तम मार्ग कोणता आहे? जर मी 1 दिले आणि तिथे 4 लोकं असतील, तर आणखी बरेच शिल्लक राहतील. जर मी प्रत्येकी 2 दिले, तर काय होईल? किती जण आहेत? 4 जण. किती जण आहेत हे आपल्याला अगोदर माहीत असणे आवश्यक आहे. जरी मी प्रत्येकी 2 दिले, तरी माझ्याकडे पुष्कळ शिल्लक आहेत. मग मी त्यांना प्रत्येकी 3 दिले तर काय होईल? तरीही माझ्याकडे येथे काही शिल्लक आहेत. मी प्रत्येकी 4 दिले तर? मी त्यांना प्रत्येकी 4 दिले, परंतु तरीही माझ्याकडे काही शिल्लक आहेत. कदाचित मी त्यांना प्रत्येकी 5 दिले, तर ते संपतील का? हो, आता माझ्याकडे काहीही शिल्लक नाही. प्रत्येकाला किती मिळाले? 5. 1, 2, 3, 4, 5. प्रत्येकाला मिळाले का? 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. म्हणजेच प्रत्येकाला 5 मिळाले आहेत. कुणालाही कमी मिळाले नाहीत आणि कुणालाही जास्त मिळाले नाहीत. आपण या वितरणात आणि विभाजनात काय केले? आपण एक अंदाज घेऊन सुरुवात केली. मी प्रत्येकी 1 दिले तर संपतील का? प्रत्येकी 2 दिले तर संपतील का? त्याच प्रकारे आपण वारंवार वजाबाकी केली. म्हणजेच आपण पुन्हा-पुन्हा त्याच प्रमाणात वजा केले. आपण प्रत्येकी 2 आणि नंतर 3 आणि नंतर 4 देण्याचा विचार केला. पण फक्त जेव्हा आपण प्रत्येकाला 5 दिले, तेव्हा सर्व मणी संपले. तोपर्यंत आपल्याकडे काही ना काही मणी शिल्लक राहत होते. म्हणजेच वारंवार वजाबाकी करणे
हा सोप्या पद्धतीचा भागाकार आहे. हे समजण्यासाठी आपल्याला प्रत्येक व्यक्तीला किती मणी मिळतील हे आधीच माहीत असले पाहिजे. याचा अर्थ असा आहे की जर आपल्याला त्या भागाकाराचे उत्तर आधीच माहीत असेल, तरच वारंवार वजाबाकीची पद्धत वापरणे सोपे होते. पण भागाकार म्हणजे काय? ते वितरण करणे आहे. प्रत्येक व्यक्तीला किती मिळेल? मला ते वितरणानंतरच कळेल. म्हणूनच आपण त्यांना पुनरावृत्ती वजाबाकीबद्दल अगदी शेवटी सांगतो. आता आपण या बर्फीचे वितरण 4 लोकांमध्ये करू. माझ्याकडे किती बर्फी आहेत आणि मी किती लोकांना त्या वितरित कराव्या हे पाहू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. माझ्याकडे 13 बर्फी आहेत. त्या 4 लोकांमध्ये वितरित करायच्या आहेत. सुरुवातीला मी त्यांना प्रत्येकी 2 देईन. माझ्याकडे बऱ्याच बर्फी आहेत. मला वाटले की मी प्रत्येकी 2 दिले तर त्या संपून जातील. परंतु तसे झाले नाही. मग मी त्यांना प्रत्येकी आणखी 1 देईन आणि ते संपतील का हे पाहीन. कारण जेव्हा मी वितरण करतो, तेव्हा सर्व बर्फींचे वितरण झाले पाहिजे. पण माझ्याकडे 1 बाकी आहे. सर्वांना प्रत्येकी 3 मिळाले आहेत. ही चौथी बर्फी कोणालाही मिळणार नाही. कारण मग ते समान वितरण होऊ शकणार नाही. मी ते येथे दिल्यास या व्यक्तीला 4 मिळतील आणि उर्वरित व्यक्तींना 3 मिळतील. म्हणून भागाकारात जेव्हा काही शिल्लक राहते तेव्हा आपण त्याला बाकी म्हणतो. आता हीच गोष्ट आपण खेळातील पैसे वापरून करण्याचा प्रयत्न करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. ₹9. मला हे ₹9 समान प्रमाणात 4 लोकांना वितरित करायचे आहेत. 1, 2, 3, 4. आपण प्रत्येकाला 1 देऊ. आता प्रत्येकाला 2 देण्याचा प्रयत्न करू. माझ्याकडे 1 शिल्लक आहे. जे शिल्लक आहे त्याला बाकी म्हणतात. प्रत्येक व्यक्तीला जे समान प्रमाणात मिळाले त्याला भाग असे म्हणतात. आता जेव्हा आपण मोठी संख्या घेऊन त्याचे विभाजन करतो, तेव्हा आपण त्याचे वितरण कसे करतो? म्हणजेच जर आपण 1 अंकी आणि 2 अंकी संख्येवरून 3 अंकी संख्येवर गेलो आणि जर आपल्याला ते विभाजन करायचे असेल, तर आपण ते कसे करावे? माझ्याकडे येथे 1, 2, 3, 4 4 शतके आणि 1, 2, 3, 4, 5, 6 दशके आहेत. 460 आणि 1, 2, 3, 4 एकके. 464 पाया 10चे ठोकळे आहेत. मला ते 4 लोकांमध्ये विभाजित करायचे आहेत. विभाजन म्हणजे काय ते आपण पाहू. येथे माझ्याकडे मोठी संख्या आहे. मी स्थानिक मूल्यानुसार विभाजन करेन. आत्तापर्यंत आपण स्थानिक मूल्ये वापरली नाहीत. आता मी ते लिहीन. 4, 6, 4. हे एकक स्थान आहे. हे दशक स्थान आहे आणि हे शतक स्थान आहे. मी वितरण कुठून सुरू करावे? मी एकक स्थानापासून सुरुवात करावी की दशक स्थानापासून की शतक स्थानापासून? हा भागाकाराचा नियम आहे. भागाकार हा सर्वात जास्त स्थानिक मूल्य असलेल्या पदापासून सुरुवात करावा. इथे सर्वात मोठे स्थानिक मूल्य कोणते आहे? शतकाचे आहे. म्हणून मला शतक स्थानापासून सुरुवात करावी लागेल. मी शिक्षक आहे. मी तुम्हाला सांगेल तसे करावे लागेल. परंतु आपण बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार यामध्ये एकक स्थानापासून सुरुवात केली. कमीत कमी स्थानिक मूल्यापासून प्रारंभ करावा हेच आपण शिकलो. परंतु आता आपल्याला भागाकारासाठी सर्वात जास्त स्थानिक मूल्यापासून सुरुवात करायची आहे. आपण हे का करावे? चला एक कथा ऐकू. असे समजा की इथे माझ्या डोक्यावर एक टोपली आहे आणि त्यात हे सर्व आहे. हे फणस आहे, हा आंबा आहे आणि हे
लिंबू आहे. हे सर्व म्हणजेच 4 फणस, 6 आंबे आणि 4 लिंबू. मी हे माझ्या डोक्यावर टोपलीमध्ये घेऊन जात आहे. मला माझ्या डोक्यावरचे वजन कमी करायचे आहे. वजन कमी करण्यासाठी मी प्रथम कोणती वस्तू काढली पाहिजे? मी लिंबू काढून टाकल्यास वजन कमी होईल का? मी आंबा काढला तर वजन कमी होईल का? किंवा मी फणस खाली ठेवले तर ते कमी होईल का? जेव्हा आपण हा प्रश्न विचारतो, तेव्हा मुले काय म्हणतील? फणस. कारण इथल्या फळांमध्ये फणस हे सर्वात जास्त वजनाचे आहे. म्हणूनच मी फक्त फणस काढला तरी माझ्या डोक्यावरचा भार कमी होईल. तर मी प्रथम 4 फणसांचे वितरण केल्यास माझ्याकडे 6 आंबे आणि 4 लिंबू शिल्लक राहतात. मग माझ्या डोक्यावरचे वजन कमी होईल आणि ते हलके होईल. या कथेतून आपण उच्च स्थानिक मूल्यापासून प्रारंभ का केले पाहिजे हे समजू शकतो. अशा प्रकारे आपण मुलांमधील गोंधळ आणि प्रश्न सोडवू शकतो. तर ही कथा अशी आहे. जर आपल्याला हे समजले असेल तर आपण पुढील प्रक्रियेकडे जाऊ. आता मी 4 लोकांमध्ये 464 पाया 10च्या ठोकळ्यांचे वितरण करणार आहे. मी त्याच गोष्टी फळ्यावर अमूर्त संकल्पना म्हणून लिहीन. म्हणजेच मी प्रत्यक्षात जी कृती करेन, प्रत्यक्षात जे संभाषण करेन, ते मी फळ्यावर लिहीन. जर संभाषणात चूक झाली असेल, तर ते फळ्यावर प्रतिबिंबित करेल. जे काही बरोबर आहे, ते देखील फळ्यावर जाईल. म्हणून बोलताना आपल्याला काळजी घ्यावी लागेल. चला पाहूया. आता आपल्याला माहित आहे की 464 पैकी प्रथम हिरवी चकती म्हणजे शतकाच्या हिरव्या चकतीला प्रथम प्राधान्य द्यावे लागेल, कारण त्याचे स्थानिक मूल्य सर्वात जास्त आहे. जर आपण त्यांना वितरित केले तर प्रत्येक व्यक्तीला किती मिळतील? प्रथम मी शतक स्थान वितरित केले आहे. प्रत्येक व्यक्तीला किती मिळते? 1, 1, 1, 1. तर प्रत्येकाला प्रत्येकी 1 मिळाला. आता ते येथे पहा. मी शतक स्थानाचे वाटप केले. किती लोकांमध्ये? 4 लोकांमध्ये. मी ते केले तेव्हा प्रत्येकाला किती मिळाले? 1. आपल्याकडे इथे काय आहे? माझ्याकडे किती शतके होती? माझ्याकडे 4 होती. जेव्हा मी त्यांचे वितरण केले, तेव्हा किती शतके दिली गेली? किती दिले गेले ते इतके आहे. माझ्याकडे हेच होते. मी हेच दिले. प्रत्येकाला हेच मिळाले. हे दिले गेले आहे. दिले गेले म्हणजे काय? माझ्याकडे काहीतरी होते. मी त्यांना दिले. आपण वजाबाकीमध्ये पाहिले आहे. जर मी माझ्याकडे जे काही आहे ते देऊन टाकले, ते काढून टाकले, तर आपण काय करतो? आपण वजाबाकी करतो. माझ्याकडे 4 शतके होती आणि मी 4 शतके दिली. तर माझ्याकडे किती शतके उरली आहेत? एकही नाही. आपल्याकडे वितरित करण्यासाठी काही शतके आहेत का? नाही. पण माझ्याकडे काय आहे? माझ्याकडे 6 दशके आहेत. बरोबर? आपण पाहूया का? माझ्याकडे 6 दशके आहेत. हे दशकाचे स्थान आहे. माझ्याकडे 6 आहेत. मला ते वितरित करावे लागतील. चला त्यांना वितरित करू. तर प्रत्येकाला किती मिळते? आपण 2 देऊ शकतो का? चला पाहूया. चला 2 देऊ आणि पाहू. अरे एकाला काहीही मिळत नाही. म्हणून आपण प्रत्येकी 2 देऊ शकत नाही. मुलांना हे समजले पाहिजे. आपण प्रत्येकी 1 देऊ आणि पाहू. 1, 1, 1 आणि 1 दशक. तर सर्व मिळून आपण 4 दशके वितरित केली आहेत. माझ्याकडे 2 दशके शिल्लक आहेत. म्हणून माझ्याकडे किती दशके होती? 6 दशके. मी किती दशके वितरित केली? मी 4 दशके दिली. प्रत्येकाला किती दशके मिळाली?
प्रत्येकाला 1 दशक मिळाले. हे बरोबर आहे का? प्रत्येकाला 1 10 मिळाले आहेत. माझ्याकडे असलेल्या 6 दशकांपैकी 4 दशके वितरित केली आहेत. म्हणून मला वजाबाकी करावी लागेल. जेव्हा मी वजा करतो, तेव्हा किती दशके बाकी राहतात? 1 आणि 2. तर आता माझ्याकडे 2 दशके शिल्लक आहेत. मी या दशकांची समान वितरण करण्यात असमर्थ आहे. परंतु ह्या प्रश्नाचे किंवा या क्रियाकल्पाचे उद्दिष्ट हे आहे, की माझ्याकडे असलेले सर्व काही वितरित केले गेले पाहिजे. माझ्याकडे 2 दशके आहेत आणि ते अजूनही वितरित केले जात नाहीत. माझ्याकडे आणखी 4 एकके आहेत. मी या 2 दशकांचे वाटप करण्यास असमर्थ आहे, पण मी ते देणे आवश्यक आहे. ते रिकामे असले पाहिजे. मी काय करू? ठीक आहे. मी जर ही दशके घेऊन बँकेत गेलो, तर बँक मला काय देईल? मी बँकेत जाईन. मी बँकेला 2 दशके दिले, तर ते मला काय देतील? ते मला एककांमध्ये सुट्टे देतील. ते मला किती एकक देतील? एका 10 साठी किती एकके? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. मी किती दिले? 2 दशके. म्हणून मला आणखी 10 मिळावे. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. तर माझ्याकडे 20 एकके आहेत. जेव्हा मी त्यांना 2 दशके दिली, तेव्हा मला हे मिळाले. पण माझ्याकडे आधीच 4 एकके आहेत. म्हणून माझ्याकडे किती एकके आहेत? माझ्याकडे 24 एकके आहेत. आता आपण ते इथे पाहू. माझ्याकडे 2 दशके होती. मी ते बँकेला दिले. बँकेने मला 20 एकके दिली. त्या 20 एककांबरोबरच माझ्याकडे 4 एकके आहेत. तर माझ्याकडे 24 एकके आहेत. मग मी ही 24 एकके वितरित करू शकतो का? हो, मी करू शकतो. पण कसे? मी प्रत्येकी 2 देऊन प्रारंभ करेन. बरेच शिल्लक आहेत. मी प्रत्येकाला आणखी 2 देईन. माझ्याकडे अजून काही शिल्लक आहेत. मी आता 1 देईन. अजून काही शिल्लक आहेत. आता सर्व काही रिकामे आहे. या प्रकरणात मुले प्रत्येकी 1 किंवा प्रत्येकी 2 किंवा प्रत्येकी 3 अशा प्रकारे वितरण करू शकतात. हे त्यांच्या विचार करण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे. त्यांना माहिती आहे की जर त्यांनी 3 दिले तरी देखील काहीतरी शिल्लक राहील. म्हणून ते त्यांना हव्या असलेल्या पद्धतीने वाटप करू शकतात. त्यांनी एका वेळी फक्त 1 द्यावा अशी अट त्यांना घालू नये. आता सर्व काही वितरित केले गेले आहे. 24 एकके वितरित केली आहेत. प्रत्येकाला किती मिळाले? 1, 2, 3, 4, 5, 6. पहिल्या व्यक्तीला 6 मिळाले. दुसऱ्याला 1, 2, 3, 4, 5, 6 मिळाले. आपण फक्त तपासून पाहावे की प्रत्येकाला समान संख्या मिळाली आहे की नाही. 3, 4, 5, 6. 1, 2, 3, 4, 5, 6. ठोस टप्प्यात आपण काय केले ते इथे लिहूया. प्रत्येकाला किती एकके मिळाली? त्यांना 6 एकके मिळाली. माझ्याकडे किती होते? 24. मी सर्व 24 दिले का? हो. माझ्याकडे काही शिल्लक आहे का? काहीच नाही. जेव्हा मी माझ्याकडे असलेली सर्व 24 एकके वितरित केली, तेव्हा प्रत्येकाला 6 एकके मिळाली. माझ्याकडे सुरुवातीला 464 होते, परंतु आता माझ्याकडे काहीही शिल्लक नाही. प्रत्येकाला किती मिळाले? 116. ही अमूर्त रूपात आहे. आता आपण ठोस टप्प्यात काय मिळाले ते पाहू. 100, 10 आणि 6. 116. 100, 10 आणि 6. तर प्रत्येकाला 116 मिळाले आहेत. तर हे आपण ठोस टप्प्यात आणि अमूर्त टप्प्यात पाहिले आहे. भागाकारात देखील प्रतिनिधित्व स्वरूपात दर्शविता येते. परंतु सहसा हा प्रतिनिधित्व करणारा टप्पा वापरला जात नाही. कारण जेव्हा भाजक मोठा होतो,
तेव्हा जागेच्या कमतरतेमुळे प्रतिनिधित्व टप्पा आपल्या वहीमध्ये लिहिणे कठीण होते. या कारणास्तव आपण या संवादात फक्त ठोस टप्प्यावरून अमूर्त टप्प्याकडे जातो. अशा प्रकारे आपण हा क्रियाकलाप पूर्ण करतो. आता आपण खेळातील पैसे वापरून भागाकाराचे प्रश्न सोडवूया. ही 4 अंकी संख्या आहे. ही काय क्रिया आहे? माझ्याकडे 1000, 1020 आणि 1, 2, 3, 4, 5 म्हणजेच 1025 आहेत. माझ्याकडे ही रक्कम आहे. मला ते 5 मुलांमध्ये वितरित करायचे आहे. 1, 2, 3, 4, 5. मला ते 5 लोकांना द्यावे लागेल. वर्गात आपण ते 5 मुलांना देऊ शकतो. आपण ते कसे देऊ? चला पैसे खाली ठेवूया. 1025. येथे आपल्याकडे एकही शतक नाही. आपल्याकडे 100 रुपयांची नोट नाही. आता आपण स्थानिक मूल्ये लिहू. एकके, दशके, शतके, हजार. जेव्हा आपण भागाकाराची प्रक्रिया पाहतो, तेव्हा आपल्याला एक महत्त्वाचा नियम किंवा चौकट समजते. जागेच्या मूल्यानुसार भागाकार करावा लागतो. म्हणूनच आपण भागाकार करताना प्रत्येक वेळी स्थानिक मूल्य लिहितो. आपल्याकडे 1025 आहेत. किती लोकांमध्ये हे वितरित करावे लागेल? आपल्याला ते 5 लोकांमध्ये वितरित करावे लागेल. ही लोकांची संख्या आहे आणि ही माझ्याकडील रक्कम आहे. म्हणून जेव्हा आपण सुरुवात करतो, तेव्हा आपल्याकडे फणसाची कथा असते. हे सर्वांना ठाऊक आहे. प्रथम आपण सर्वात वजनदार वस्तूपासून सुरुवात करावी. म्हणजेच आपल्याला स्थानिक मूल्य पदापासून भागाकार करणे आवश्यक आहे. चला सुरुवात करूया. लोकांमध्ये वितरित करण्यासाठी आपल्याकडे 1000 रुपयांच्या किती नोटा आहेत? फक्त एक. आपण 5 लोकांना एक नोट कशी देऊ शकतो? मी फक्त एका व्यक्तीला एक नोट देऊ शकतो. म्हणून हे वितरित केले जाऊ शकत नाही. पण मी ते वितरित केलेच पाहिजे. बरोबर? मग आपण काय करू शकतो? प्रत्येक व्यक्तीला किती मिळते ते आपण लिहूया. कारण आपण हजाराच्या स्थानाचे वितरण करत आहोत. आपण 5 लोकांमध्ये 1000 वितरित केल्यास प्रत्येकाला किती पैसे मिळतील? चला त्यांना विचारूया. आपल्याकडे 1000च्या किती नोटा आल्या? उत्तर काय आहे? काहीही नाही. 0. त्यामुळे कोणालाही काहीही मिळाले नाही. पण मला 1000 वितरित करायचे आहेत. मी काय करावे? मी बँकेत जायला हवे. जेव्हा मी बँकेत जातो, तेव्हा मला किती सुट्टे मिळतात? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. मला 100च्या 10 नोटा मिळाल्या. आता बँक आणि जो कोणी सुट्टे करण्यासाठी बँकेत गेला होता, त्याला बँकेने किती रुपये दिले? प्राप्तकर्त्याने मिळालेले सुट्टे मोजले पाहिजेत. बँकेने हे मोजले असावेत. परंतु जेव्हा आपण पैसे काढण्यासाठी किंवा सुट्टे करण्यासाठी जातो, तेव्हा आपण नेहमीच पैसे मोजावेत. प्रत्येकाने ते येथे मोजले पाहिजेत. लक्षात ठेवा, विश्वास ठेवा, पण तपासून पहा. याचा अर्थ असा, की आपण दुसऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवला तरीही एकदा तपासून पहा. कारण ज्या व्यक्तीने सुट्टे पैसे दिले आहेत, त्याने जर 9 किंवा 11च्या नोट्स दिल्या, तर आपले उत्तर वेगळे आणि चुकीचे असेल. जरी बँकेने ती मोजली असली, तरी पैसे घेणाऱ्याने ते पुन्हा मोजले पाहिजे. आपण ते मोजले पाहिजेत. 1000 रुपयांमधून कोणालाही काहीही मिळाले नाही. पण आपण 1000 रुपये खर्च देखील केलेले नाहीत. आपण खर्च केला का? आपण ते खर्च केले नाहीत, परंतु ते बँकेत नेले. आपल्याला बँकेतून काय मिळाले? 100च्या 10 नोटा. बरोबर? इथे जे आहे ते आपण लिहित आहोत.
आपण ते ₹1000 वितरित केल्यामुळे अदृश्य झाले नाहीत. तर आपण बँकेत गेलो आणि 100च्या 10 नोटा आल्या. आता आपण सर्वांना 100च्या 10 नोटा देऊ शकतो का? चला पाहूया. प्रत्येकाला एक मिळेल का? हो. अजून एक देण्याचा प्रयत्न करूया. जर आपण आणखी एक दिले तर काय होईल? सर्व नोटा वितरित केल्या आहेत. माझ्याकडे ₹100ची एकही नोट शिल्लक नाही. माझ्याजवळील सर्व ₹100च्या नोटा संपल्या आहेत. काहीही शिल्लक नाही. प्रत्येकाला किती मिळाले? चला विचारू. तुम्हाला किती 100च्या नोटा मिळाल्या? 1, 2. प्रत्येकाला 2 मिळाले की एखाद्यास अधिक मिळाले? प्रत्येकाला फक्त 2 मिळाले. हे इथे लिहूया. प्रत्येकाला किती मिळाले? प्रत्येकाला 2 मिळाले. मी सर्व ₹100च्या नोटा संपवल्या आहेत का? हो. मी वजा केल्यास माझ्याकडे एकही 100ची नोट नाही. माझ्याकडे काय शिल्लक आहे? माझ्याकडे 10च्या 2 नोटा आहेत. आपण ते कसे लिहू शकतो? माझ्याकडे 10च्या 2 नोटा आहेत. आपल्याला या 2 नोटा वितरित करायच्या आहेत. तेथे 2 नोटा आहेत आणि 5 लोक आहेत. हे कसे शक्य आहे? आपण 5 लोकांना 2 ₹10च्या नोटा देऊ शकत नाही. आपण प्रत्येकास 2 दिले तर त्यापैकी फक्त दोघांनाच त्या मिळतील. आपण काय करायला हवे? प्रत्येकाला किती दशके मिळाली? कोणाला मिळाली का? नाही. आपण ते देऊ शकत नाही. मी काय करू शकतो? मी पुन्हा बँकेत जावे. जर मी बँकेत गेलो तर ₹10साठी मला किती सुट्टे मिळतील? मला 100 वा 1000 किंवा ₹1 मिळतील का? मुलांना ते कळेल. जर मी 2 दशके दिली तर मला ₹20च्या 20 नोटा मिळतात. आपल्याकडे 20 नोटा आहेत का? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. मला 20 नोटा मिळाल्या. पण ₹10च्या नोटांचे काय झाले? त्यापैकी कुणाला काही मिळाले का? आपण तुम्हाला किती मिळाले असे विचारू. तुम्हाला किती मिळाले? काहीही नाही. मला काहीही मिळाले नाही. मी ₹10च्या नोटांचे वितरण केले का? मी ते खर्च केले का? नाही. मी काय केले? मी बँकेत गेलो आणि मला ₹1च्या 20 नोटा मिळाल्या. त्याशिवाय माझ्याकडे आधीपासूनच ₹1च्या किती नोटा आहेत? 1, 2, 3, 4, 5. माझ्याकडे ₹1च्या 5 नोटा होत्या. तर आता माझ्याकडे ₹25 आहेत. आता आपण ₹25 वितरित करू शकतो का? माझ्याकडे 5 लोकं आहेत. ₹25 म्हणजेच चला सुरुवातीला प्रत्येकाला 2 देऊ आणि प्रत्येकाला 2 द्या. मग आपण प्रत्येकाला आणखी 2 देण्याचा प्रयत्न करू. तर आता त्यांच्याकडे ₹1च्या प्रत्येकी 4 नोटा आहेत. 1, 1, 1, 1. सर्व ₹1च्या नोटा संपल्या आहेत. म्हणून प्रत्येकाला किती रुपये मिळाले? 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. प्रत्येकाला ₹1च्या 5 नोटा मिळाल्या का? होय. प्रत्येकाला 5 नोटा मिळाल्या. तर सर्वांना समान वाटा मिळाला. म्हणून आपण इथे 5 लिहू शकतो. माझ्याकडे असलेल्या ₹1च्या सर्व 25 नोटा मी संपवल्या आहेत. माझ्याकडे काही शिल्लक राहिले? काही शिल्लक आहे का? नाही. माझ्याकडे काही नाही. म्हणजे 0 आहे. आता येथे आपण ₹1025 5 लोकांत समान प्रमाणात वितरित केले आहेत. भागाकाराची ही पद्धत आपण खेळांमधून शिकली आणि ती फळ्यावर अमूर्त रूपामध्ये संकल्पनेनुसार लिहिली आहे.
जेव्हा आपण चौरस रेखा असलेल्या वहीमध्ये याचा सराव करतो, तेव्हा आपल्याला स्थानिक मूल्यानुसार कसे लिहायचे ते कळेल. आपण हे चौरस रेखांकित वहीमध्ये अशा प्रकारे करू शकतो. सहसा मुले हा प्रश्न कशा प्रकारे सोडवतात? 1025 हे 5 ने विभाजित केले पाहिजे. बऱ्याचदा मुले भागाकार करण्यासाठी पाढ्यांची मदत घेतात. त्यांना वाटते, की आपल्याला 5चा पाढा माहिती असल्यास आपण ते सहजपणे करू शकतो. मी सुरुवात करतो. 5 दुणे 10, 0, 5 5 25 म्हणून 25 वजा करा, तर इथे 0 मिळेल. बऱ्याचदा मुले हे उत्तर देतात कारण त्यांनी स्थानिक मूल्यानुसार सोडवले नाही. आपल्याला येथे 205 मिळाले, परंतु आपल्याला इथे 25 मिळाले. का? मुलांनी फक्त पाठांतर केलेल्या पाढ्यांवर लक्ष केंद्रित केले आणि संकल्पना जाणून घेतल्याशिवाय जर त्यांनी पाढे वापरले, तर चुकीच्या संकल्पनेमुळे त्यांना चुकीचे उत्तर मिळेल. म्हणूनच आपण ठोस टप्प्यात भागाकार करावा, संकल्पना समजून घ्यावी. नंतर जर आपण ते अमूर्त स्वरूपात केले, तर मुलांना ते योग्य प्रकारे समजेल. या प्रश्नामध्ये ₹1025 5 लोकांमध्ये वितरित करायचे होते. आपण येथे काहीतरी निरीक्षण करणे आवश्यक आहे. प्रत्येक टप्प्यावर आपण कोणता प्रश्न विचारतो आणि उत्तर काय मिळते? येथे पहा. माझ्याकडे किती आहेत? मी किती वितरित केले? प्रत्येकाला किती पैसे मिळाले? माझ्याकडे काय उरले आहे? माझ्याकडे किती आहे? प्रत्येकाला किती पैसे मिळाले? मी किती खर्च केला? माझ्याकडे काय उरले आहे? याची वारंवार पुनरावृत्ती होत आहे. प्रश्नांचा समान गट आहे. बरोबर? माझ्याकडे किती आहे? प्रत्येकाला किती पैसे मिळाले? मी किती खर्च केला? माझ्याकडे किती आहे? प्रत्येकाला किती पैसे मिळाले? मी किती खर्च केला? माझ्याकडे किती शिल्लक आहे? म्हणून आपल्याला प्रत्येक जागेच्या मूल्याबद्दल हा प्रश्न विचारण्याची आणि शेवटच्या टप्प्यात पोहोचेपर्यंत उत्तरे मिळवणे आवश्यक आहे. अशा प्रकारे संभाषणाद्वारे भागाकाराचा प्रश्न सोडविण्यात मदत होते. आता आपण 1025चा 5 ने केलेला भागाकार पाहिला आहे. चला काही आणखी उदाहरणे पाहू. कारण या भागाकार क्रियेचे वैशिष्ट्य म्हणजे आपण त्या स्थानिक मूल्यानुसार विभाजित करीत आहोत. म्हणून प्रत्येक जागा आपल्याकडे जे काही आहे ते आपण वितरित करण्यास बाध्य आहोत. जेव्हा आपण वितरित करतो, प्रत्येकाला प्रत्येक स्थानिक मूल्याच्या जागी काही मिळते का? हे आपल्याला तपासून पाहावे लागेल. दुसरे उदाहरण घेऊ. 391 भागिले 3. आपण इथे आवश्यक संभाषण सुरू करू. पहिल्यांदा स्थानिक मूल्ये लिहून घ्या. प्रथम शतके. माझ्याकडे 3 शतके आहेत आणि मी ते 3 लोकांमध्ये वितरित केले. जर मी ते 3 लोकांना वितरित केले तर प्रत्येकाला 1 शतक मिळते. तर मी माझ्याकडे असलेली सर्व शतके संपवितो. माझ्याकडे काहीही शिल्लक नाही. माझ्याकडे आता काय आहे? माझ्याकडे 9 दशक रुपये आहेत. 10 रुपयांच्या नवीन नोटा. मला जर ते समान प्रमाणात द्यावे लागले, तर प्रत्येकाला किती मिळतील? प्रत्येकाला 3 ₹10 मिळतात. यातून मी माझ्याकडे असलेले सर्व ₹10 संपवतो का? 3 गुणिले 3 करा. म्हणजे समान रक्कम वितरित केल्यानंतर माझ्याकडे काहीही शिल्लक नाही. माझ्याकडे आणखी काय आहे? माझ्याकडे
₹1 आहे. मी हा ₹1 कोणाला द्यावा? तो 3 लोकांना द्यावा? जेव्हा मी ₹1 3 लोकांना देतो, तेव्हा प्रत्येकाला किती ₹1च्या नोटा मिळतात? त्यांना काही मिळते का? माझ्याकडे फक्त ₹1 आहे. मला तो 3 लोकांना द्यायचा आहे. हे शक्य आहे का? नाही. म्हणून कुणालाही काहीही मिळत नाही. पण आपण ₹1 खर्च केला का? नाही. कारण कोणालाही ते मिळाले नाही आणि तो माझ्याकडेच आहे. मुलांची सर्वात सामान्य चूक म्हणजे ते हा शून्य लिहायला विसरतात. त्यांना बाकी मिळते. एकदा हे खाली आणल्यानंतर ते प्रक्रिया सुरू ठेवत नाहीत. आता दुसरे उदाहरण घेऊ. या उदाहरणात आपण काय पाहिले? माझ्याकडे शतक स्थानी 3, दशक स्थानी 9 आणि एकक स्थानी 1 होते. प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी किती मिळाले? दशक स्थानी 3, शतक स्थानी 1 आणि एकक स्थानी काहीही नाही. आता दुसरे उदाहरण घेऊ. 5,445 हे पैसे 5 लोकांमध्ये समान प्रमाणात वितरित करायचे आहेत. पहिल्यांदा स्थानिक मूल्य लिहू. एकक, दशक, शतक, हजार. स्थानिक मूल्यांसोबत 4 स्थाने. प्रथम स्थानी 1000 आहे. हजाराच्या स्थानी माझ्याकडे 5 नोटा आहेत आणि तेथे 5 लोकं आहेत, त्यामुळे प्रत्येकाला 1 नोट मिळते. मी हजारांच्या सर्व नोटा संपवल्या आहेत. माझ्याकडे काही नाही. सर्व काही दिले आहे. प्रत्येकाला 1 नोट मिळाली. माझ्याकडे आता काय आहे? माझ्याकडे 100च्या 4 नोटा आहेत. मी 5 लोकांना 100च्या 4 नोटा कशा वितरित करू? प्रत्येकाला ₹100च्या किती नोटा मिळतील? त्यांना मिळेल का नाही? 4 हे 5 पेक्षा लहान आहे. म्हणून कुणालाही 100ची नोट मिळत नाही. म्हणून मी कोणालाही 100 देऊ शकत नाही. पण माझ्याकडे अद्याप 100च्या 4 नोटा आहेत आणि मी ते खर्च केले नाही. मी 4 मधून 0 वजा केल्यास माझ्याकडे 100च्या 4 नोटा बाकी आहेत. मला 100च्या या 4ही नोटा संपवायच्या आहेत. मी हे कसे करू शकतो? ते करण्यासाठी मी परत एकदा बँकेत जातो. बँक मला काय देईल? ते मला ₹10च्या 40 नोटा देतात. ₹10च्या 40 नोटा, पण माझ्याकडे आधीच 4 ₹10च्या नोटा आहेत. माझ्याकडे आधीच 4 नोटा होत्या, म्हणून माझ्याकडे 40 अधिक 4 44 ₹10च्या नोटा आहेत. प्रत्येक व्यक्तीला किती ₹10च्या नोटा मिळू शकतात? प्रत्येकाला ₹10च्या किमान 8 नोटा मिळतात. तर 10च्या 40 नोटा वितरित झालेल्या आहेत. म्हणून माझ्याकडे ₹10च्या किती नोटा शिल्लक आहेत? 4. माझ्याकडे ₹10च्या 4 नोटा आहेत. मी 5 लोकांना 4 नोटा देऊ शकत नाही. म्हणून मी पूर्ण रक्कम वितरित केली पाहिजे. मी ही रक्कम पूर्ण वितरित करण्यासाठी काय करावे? मी बँकेत जावे. जर मी सुट्टे करून घेतले, तर मला किती सुट्टे मिळतील? मला एक ₹40च्या 40 नोटा मिळतील. माझ्याकडे आधीपासूनच ₹1च्या 5 नोटा आहेत. म्हणजे सर्व मिळून माझ्याकडे ₹1च्या 45 नोटा आहेत. तर प्रत्येकाला ₹1च्या किती नोटा मिळतील? प्रत्येकाला दिल्या आहेत. म्हणून माझ्याकडे 5,445 पैकी किती पैसे शिल्लक राहतील? ही ₹45 दिल्यानंतर माझ्याकडे काहीही शिल्लक नाही. या उदाहरणात आपण काय पाहू शकतो? शतकाच्या ठिकाणी कोणालाही काहीही मिळाले नाही. या आधीच्या प्रश्नात आपल्याला एकक स्थानी काहीही मिळाले नव्हते. आधीच्या रकमेमध्ये 1025 भागिले 5 या प्रश्नामध्ये आपण काय पाहिले?
एकक, दशक, शतक, हजार. आपल्याला कोणत्या स्थानी पैसे मिळाले नाहीत? हजारात काहीही नाही. शतक स्थानी 2, दशक स्थानी काहीही नाही आणि आपल्याला एकक स्थानी 5 मिळाले. आपण पाहिलेल्या प्रत्येक उदाहरणात काही वेळेस आपल्याला एकक स्थानी काहीही मिळाले नाही. शतक स्थानी काहीही नव्हते. येथे हजार स्थानी काहीही नव्हते आणि दशक स्थानी काहीही नव्हते. म्हणजे जेव्हा शिक्षक वर्ग आयोजित करतात आणि धड्याची तयारी करतात, तेव्हा त्यांना अशी उदाहरणे लक्षात ठेवण्याची गरज आहे आणि वेगवेगळ्या उदाहरणांनी भागाकार शिकवावा. मग मुलांची वैचारिक समज मजबूत होते आणि गैरसमज किंवा चुकीचे समजणे अशक्य होते. जेव्हा शिक्षक वर्गात तयारी करून येतात, तेव्हा मुलांची वैचारिक समज दृढ होते आणि ते भागाकारासाठी महत्वाचे आहे. आता आपण काही तथ्ये ज्यांना आपण भागाकाराची तथ्ये म्हणतो ते पाहूया. हे उदाहरण घेऊया. 20 भागिले 5. आपण हे दोन वेगवेगळ्या प्रकारे लिहू शकतो. जर आपण 5 ने 20 ला विभाजित केले तर आपल्याला उत्तर काय मिळेल? 4. बरोबर? जर आपण 4 ने 20 ला भागाकार केला तर आपल्याला काय मिळेल? 5. जर आपण 4 आणि 5 चा गुणाकार केला तर आपल्याला 20 मिळतील. आपल्याकडे येथे एक भागाकाराचे तथ्य आहे आणि दुसरे गुणाकाराचे तथ्य आहे. भागाकाराविषयी एक तथ्य आणि गुणाकाराविषयी दुसरी तथ्य. आपण ही तथ्ये पाहतो. आधीच्या व्हिडिओमध्ये बेरजेमध्ये आणि वजाबाकीमध्ये अतिरिक्त तथ्ये आपण पाहिली आहेत. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ते पाहिले आहे. आता भागाकाराचे काही नियम पाहू. प्रथम, जर आपण 5 ने 0 ला विभाजित केले म्हणजेच माझ्याकडे काहीही नाही, परंतु मला ते 5 लोकांमध्ये वितरित करायचे आहे. हे शक्य आहे का? प्रत्येकाला किती मिळेल? माझ्याकडे काही नाही. मला 5 लोकांना 0 द्यायचे आहे. म्हणजेच प्रत्येकाला काहीही मिळाले नाही. माझ्याकडे 5 वस्तू आहेत आणि मला ते एका व्यक्तीला द्यायचे आहेत. तर प्रत्येकाला किती वस्तू मिळतील? माझ्याकडे 5 वस्तू आहेत. 5 चौरस गणक किंवा 5 रुपये. मला ते फक्त एका व्यक्तीला द्यायचे आहेत. म्हणून मी त्याला सर्व वस्तू देऊ शकतो. मग प्रत्येकाला 5 गणक किंवा 5 रुपये किंवा जे काही आहे ते मिळेल. माझ्याकडे 1 रुपयाची 5 नाणी आहेत आणि मी ते 5 लोकांना दिले तर प्रत्येक व्यक्तीला किती नाणी मिळतील? प्रत्येकाला 1 नाणे मिळेल. माझ्याकडे 5 रुपये आणि मी ते 0 लोकांना देतो. म्हणजेच मी ते अजिबात देत नाही. प्रत्येकाला किती मिळतील? तिथे कोणीही नाही आणि मी ते कोणालाही दिले नाही. म्हणून त्यांना किती मिळतील? तिथे कोणीच नसल्यामुळे प्रत्येकाला किती पैसे मिळाले हे आपण कसे सांगू शकतो? आपण सांगू शकत नाही. तर इथे या प्रश्नाचे काहीच उत्तर नाही. आपण पुढच्या वर्गात याविषयी पुन्हा शिकू. याला अनंत म्हणतात. हे भागाकारातील काही नियम आहेत. जर मुलांना हे माहिती असतील तर ते गणिती क्रिया अगदी सहजपणे करू शकतात. आत्तापर्यंत आपण ठोस टप्प्यात आणि अमूर्त टप्प्यात भागाकार कसा करतात हे पाहिले आहे. आपण
हे नमूद केले की यामध्ये प्रतिनिधित्व टप्पा किंवा आर टप्पा अस्तित्वात नाही. कारण जेव्हा आपण जास्त लोकांमध्ये वितरित करतो, तेव्हा आपण संपूर्ण गटाचे प्रतिनिधित्व करू शकत नाही. मी एक उदाहरण घेईन. माझ्याकडे ₹393 आहेत. मला ते 3 लोकांना द्यायचे आहेत. हे 3 लोक कोण आहेत? हे एक आहेत, ही दुसरी व्यक्ती आहे आणि ही तिसरी व्यक्ती. 1, 2, 3. 393 मध्ये एकके, दशके, शतके ही 3 स्थाने आहेत. भागाकार शिकत असताना आपण काय म्हटले होते? प्रत्येकाला प्रत्येक स्थानी काहीतरी मिळाले पाहिजे. त्या स्थानांवर काहीतरी असले पाहिजे. कधी-कधी त्यांना काहीतरी मिळेल, तर कधी-कधी त्यांना काही मिळणार नाही. जर त्यांना काही मिळाले नाही, तर आपल्याला हे दाखवावे लागेल, तिथे काही नाही. ते कसे करायचे हे आपण पाहू. या उदाहरणात जर प्रत्येक स्थानाला सर्व जणांकडे जायचे असेल, तर आपण या पद्धतीने पाहू शकतो. एकके, दशके, शतके. माझ्याकडे 100च्या 3 नोटा आहेत. आपण शतक स्थानापासून का सुरू करावे? कारण भागाकारात आपल्याला सर्वोच्च स्थानापासून सुरुवात करावी लागते. शतक हे येथे सर्वात जास्त मूल्याचे स्थान आहे. जेव्हा येथे सुरुवात करतो, तेव्हा आपल्याला 3 शतके आहेत आणि आपल्याला ते 3 लोकांना द्यायचे आहेत. तर प्रत्येकाला ₹100 मिळतात. प्रत्येकाला एक नोट मिळते. माझ्याकडे असलेली सर्व शतके मी दिली आहेत. आता माझ्याकडे ₹10च्या 9 नोटा आहेत. प्रत्येक व्यक्तीला किती मिळतील? 9 नोटा त्या लोकांना द्यायच्या आहेत. तर प्रत्येकाला 3 ₹10च्या नोटा मिळतात. प्रत्येक व्यक्तीला 3 नोटा मिळतात. हे शक्य आहे. प्रत्येक व्यक्तीला 3 ₹10च्या नोटा मिळतात. दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा 3 ₹10च्या नोटा मिळतात आणि तिसऱ्या व्यक्तीला सुद्धा 3 ₹10च्या नोटा मिळतात. तर 3, 6, 9. मी ₹10च्या सर्व नोटा संपवल्या आहेत. माझ्याकडे आता ₹1च्या 3 नोटा आहेत. प्रत्येकाला ₹1 नोट मिळते. हे आपण अशा प्रकारे प्रतिनिधित्वाद्वारे सोडवतो. त्याचप्रमाणे 3 लोकांऐवजी जर आपण ते 13 लोकांमध्ये वितरित केले, तर आपल्याकडे या प्रतिनिधित्व पद्धतीमुळे मध्ये 13 वेळा लिहिण्याची जागा राहणार नाही किंवा आपल्याला पुढच्या पानावर लिहावे लागेल आणि त्याचे वितरण कसे करावे हे पाहावे लागेल. म्हणून प्रतिनिधित्व अवस्थेत जेव्हा वितरित केल्या जाणाऱ्या लोकांची संख्या जास्त असते, तेव्हा प्रतिनिधित्व टप्पा विस्तृत होतो आणि त्याला त्याला जड बनवतो. हे चौरस रेखांकित वहीमध्ये लिहिणे कठीण बनते. म्हणूनच आपण शक्य तितके प्रतिनिधित्व टप्पा टाळतो. आपण भागाकार ठोस टप्प्यामध्ये आणि अमूर्त टप्प्यामध्ये करतो. आपण हे संभाषणाद्वारे करतो. तर प्रत्येकाला किती पैसे मिळाले? प्रत्येकाला 100, 30 आणि 1 म्हणजेच 131 मिळाले. प्रत्येकाला एकसारखे 131 मिळाले का? इथेही तितकेच आहेत. 100, 30, 1. तर प्रत्येकाला 131 मिळाले. आणि जर आपण हे सर्व जोडले तर आपल्याला 3, 393 मिळतात. हा चित्रमय टप्पा आहे. याला प्रतिनिधित्व टप्पा देखील म्हणता येईल. परंतु मागील प्रतिनिधित्व टप्प्याच्या उदाहरणाऐवजी आपण 9 गट केले नाहीत. 9 खोल्या असलेले घर. आपण ते त्या मार्गाने देखील दाखवू शकतो. मी हे इथे सुरू ठेवेन. हे शतक आहे, हे दशक आहे आणि हे एकक आहे. शतक,
दशक, एकक. प्रत्येक स्थानी 9 चौरस आहेत. शतक स्थानी किती खोल्या भरल्या आहेत? फक्त एक 100 असल्याने फक्त एक खोली भरलेली आहे. दशक स्थानी 3 चौरस आणि एकक स्थानी फक्त एक चौरस आहे. तसेच येथे आणि येथे 100, येथे 3 दशके आणि येथे प्रत्येकी एक एकक आहे. येथे देखील मला येथे देखील 131 आणि 131 येथे मिळाले. म्हणून जर आपण 393 चे 3 लोकांमध्ये वितरण दर्शविण्यासाठी चित्रात्मक आणि प्रतिनिधित्व टप्पा वापरला, तरीही प्रत्येकाला 131 मिळतील. आपण प्रश्न सोडवत असताना हे चौरस रेखांकित वहीमध्ये स्पष्टपणे दर्शविले जाऊ शकते. आपल्या रोजच्या जीवनात भागाकाराची संकल्पना कशी वापरायची, ही संकल्पना आपल्या दैनंदिन जीवनात कशी लागू होते ते पाहूया. पहिले उदाहरण म्हणजे गटांमध्ये वितरण करणे. समजा आज माझा वाढदिवस आहे. माझ्याकडे 60 चॉकलेट आहेत. माझ्या शाळेत 20 विद्यार्थी आहेत. मला ते सर्व 20 विद्यार्थ्यांमध्ये वितरित करायचे आहेत. प्रत्येकाला किती चॉकलेट्स मिळतील? मी गटांमध्ये माझ्याकडे जे काही आहे ते वितरित करत आहे. हे एक उदाहरण आहे. दुसरे म्हणजे मला एक वस्तू दिली आहे. मला 12 पिवळे चौकोनी तुकडे दिले आहेत. यातून मी 3चे किती गट बनवू शकतो? आता हा नेमका वितरणाचा प्रश्न नाही, परंतु हा वजाबाकीच्या पुनरावृत्तीचा प्रश्न आहे. आपण हे आधीच पाहिले आहे. आपल्याला माहित आहे की प्रत्येक गटामध्ये 3 आहे. आपण काय शोधायचा प्रयत्न करीत आहोत? आपण किती लोकांमध्ये हे वितरण करत आहोत याचा शोध घेत आहोत. जर तेच 4 लोकांना समान वाटप करायचं असेल, तर प्रत्येकाला किती मिळतील ते आपल्याला दिल्यानंतरच कळेल. म्हणूनच समान गट बनवणे आणि समान वितरण करणे यात फरक आहे. आपल्याला हे समजून घ्यावे लागेल. त्याचप्रमाणे पैसे, जेव्हा आपल्याकडे पैसे असतात, आपण ते कसे वितरित करतो, तिथेही फरक आहे. आपण सर्वात जास्त मूल्यवान नोट पाहण्याचा प्रयत्न करतो आणि सर्वात जास्त मूल्याच्या नोटेचे वितरण आधी करतो. पैसे मोजतानाही आपण या पद्धतीचा अवलंब करतो. जर माझ्याकडे 2000च्या 5 नोटा असतील, 500ची एक नोट असेल, 10च्या 80 नोटा असतील आणि 1च्या 100 नोटा असतील, तर आपण सर्वात जास्त मौल्यवान नोट पासून मोजणी सुरू करतो. त्याचप्रमाणे वितरण करतानाही आपण सर्वाधिक मौल्यवान नोट वितरित करण्याचा प्रयत्न करतो. भागाकाराकडे पाहण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे आपण दिलेल्या वस्तूचे एकापेक्षा अधिक समान भागात विभाजन करणे आणि ते लोकांमध्ये वितरण करणे. माझ्याकडे पिझ्झा किंवा चपाती किंवा डोसा असू शकतो. मी 2 तुकडे केले आणि वितरित केले. तेही वितरण करणे आहे, परंतु ते अपूर्णांकात आहे. या प्रकारचे वितरण भागाकारात देखील लागू आहे, परंतु त्यास अपूर्णांक मानले जाईल. ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. मुलांना भाग आकाराबद्दल गैरसमज का असतात? आपण काही उदाहरणे पाहिली. जर आपण दिलेली संख्या स्थानिक मूल्यानुसार विभाजित केली नाही आणि जर आपण दिलेली संख्या स्थानिक मूल्यानुसार विभाजित केली, तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला किती पैसे मिळाले? या तपशिलाकडे दुर्लक्ष केले आणि भागाकार म्हणजे चांगल्या प्रकारे पाढे पाठ करणे आहे असे वाटून फक्त पाढे पाठ केले, तर ती एक समस्या आहे. जर ते या विचारसरणीने पुढे केले आणि पाठ करून त्यांनी 1025 ला 5 ने विभाजित केले, तर उत्तर चुकीचे येईल. अशा प्रकारे 1025 ला
5 ने भागल्यास उत्तर 25 येऊ शकते. जेव्हा तुम्ही स्थानिक मूल्यांबद्दल विचार करता, तेव्हा उत्तर 205 असू शकते. स्थानिक मूल्यानुसार विभाजित न करणे हे गैरसमज होण्याचे कारण आहे. हे लक्षात ठेवायला हवे.